नमस्कार. आज आपण एका जबरदस्त देशाबद्दल बोलणार आहोत, ब्राझील. पण आपण त्याच्या शहरांबद्दल किंवा फुटबॉलबद्दल नाही, तर तिथल्या जमिनीबद्दल, तिथल्या अवाढ्य पठारांबद्दल आणि विशाल नद्यांबद्दल बोलणार आहोत. तर चला, सुरू करूया. चला, एका इंटरेस्टिंग प्रश्नापासून सुरुवात करूया. ब्राझील, जगातला 5व्या नंबरचा देश. एवढा मोठा, पण तरीही तिथे आपल्या हिमालयासारखे उंचच उंच पर्वत का दिसत नाहीत? कधी विचार केलाय? याचं उत्तर ना ब्राझीलच्या कोट्यावधी वर्षांच्या जुन्या इतिहासात दडलंय. आणि तेच आपण आज उलगडणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ब्राझीलची एक ओळख करून घेऊ. मग तिथली विशाल उच्चभूमी, त्यानंतर अजस्र कडा आणि किनारे, मग मैदानी प्रदेश आणि सगळ्यात शेवटी ब्राझीलची जीवनवाहिनी, तिथली जलप्रणाली. तर मग ब्राझील म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? नकाशाकडे बघितलं की एक गोष्ट लगेच लक्षात येते. हा देश म्हणजे उंच पर्वतांचा नाही, तर मोठमोठ्या उच्चभूमी, पठारं आणि लहान लहान पर्वतांचा देश आहे. इथे उंच पर्वतरांगा तुम्हाला सहसा सापडणार नाहीत. चला, आता आपण थेट ब्राझीलच्या भूगोलाच्या हार्टमध्ये जाऊया, म्हणजे तिथल्या विशाल उच्चभूमीकडे. ही उच्चभूमी म्हणजे जणू काही दक्षिण अमेरिका खंडाचा गाभा आहे, त्याचा मूळ पाया. आणि ही 2 मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे. एक आहे गियाना उच्चभूमी आणि दुसरी ब्राझीलची उच्चभूमी. आता एक खूप महत्वाची गोष्ट समजून घेऊया. ढाळ क्षेत्र म्हणजे काय? ढाळ क्षेत्र म्हणजे एखाद्या खंडाचा असा भाग जो एकदम मूळचा असतो, म्हणजे कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या अतिप्राचीन, एकदम मजबूत खडकांनी बनलेला. यालाच खंडाचा गाभा म्हणतात. आणि ब्राझील व गियाना ही अशीच 2 ढाल क्षेत्र आहेत. याच कारणामुळे ही जमीन इतकी जुनी आणि स्थिर आहे की इथे आपल्या हिमालयासारख्या नवीन उंच पर्वतांची निर्मितीच झाली नाही. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथेच मिळालं. हे बघा नाकाशावर. उत्तरेकडे तुम्हाला दिसतेय ती आहे गियाना उच्चभूमी, आणि दक्षिणेकडे जो हा विस्तीर्ण पठारी प्रदेश पसरलाय ती आहे ब्राझीलची उच्चभूमी. या दोन्हींनी मिळूनच दक्षिण अमेरिका खंडाचा पाया बनवला आहे. आपण मगाशी म्हटलं की ब्राझीलमध्ये उंच पर्वत नाहीत, पण मग तिथलं सर्वोच्च शिखर कोणतं? तर ते आहे पिको द नेब्लेना. हे गियाना उच्चभूमीवर आहे, व्हेनेझुएलाच्या अगदी सीमेवर, आणि त्याची उंची आहे 3014 मीटर. आता आपल्या हिमालयाच्या तुलनेत हे काहीच नाही, पण ब्राझीलसाठी मात्र हेच सर्वोच्च ठिकाण आहे. आता ब्राझीलच्या उच्चभूमीची रचना पण फारच इंटरेस्टिंग आहे. समजा दक्षिण आणि पूर्वेकडे तिची उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, पण तिथून ती एकदम हळूवारपणे, अगदी एखाद्या मोठ्या घसरगुंडीसारखी उत्तरेकडे उतरत जाते. आणि या मंद उताराचा परिणाम काय होतो? तर तिथल्या नद्यांच्या प्रवाहावर, त्या कशा वाहतात यावर याचा थेट परिणाम झालेला दिसतो. चला, आता बघूया ब्राझीलचं सगळ्यात युनिक आणि जबरदस्त भूरूप, अजस्र कडा. हे नाव ऐकूनच काहीतरी भव्य असल्याचं वाटतंय ना? आणि हे भूरूप फक्त दिसण्यापुरतं खास नाहीये, तर तिथल्या हवामानावर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होतो. तर मग हा अजस्र कडा म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर, उच्चभूमी जिथे पूर्वेकडे संपते, तिथे एक प्रचंड मोठा, तीव्र उताराचा कडा तयार झाला आहे. कल्पना करा, एक सरळ सोड भिंत, आणि तिची उंची आहे जवळपास 790 मीटर. हा कडा थेट समुद्राला लागून असल्यामुळे एखाद्या नैसर्गिक भिंतीसारखाच दिसतो. बरं, या अजस्र कड्याचा हवामानावर होणारा परिणाम तो खूपच रंजक आहे. समुद्रावरून जे बाष्प घेऊन वारे येतात ना, म्हणजे आग्नेय व्यापारी वारे, ते ह्या कड्यामुळे अडतात. आता काय होतं, अडल्यामुळे ते सगळा पाऊस कड्याच्या एका बाजूला पाडतात. पण त्याच्या पलीकडचा भाग, तिथे मात्र वारे कोरडे पोचतात, आणि त्यामुळे तिथे पावसाचं प्रमाण खूपच कमी होऊन एक कोरडा प्रदेश तयार झालाय. याला अवर्षणाचा चतुष्कोण असंही म्हणतात. आता किनाऱ्याबद्दल बोलूया. ब्राझीलला प्रचंड मोठा समुद्रकिनारा लाभलाय. किती मोठा? तर तब्बल 7400 किलोमीटर लांब. विचार करा. आणि या किनाऱ्याचे मुख्य 2 भाग केले जातात, उत्तरेकडचा अटलांटिक किनारा आणि पूर्वेकडचा किनारा. ओके, तर आपण उंच भाग बघितले, किनारा बघितला. आता येऊया सखल भागांकडे, म्हणजे मैदानी प्रदेशांकडे. आणि इथे आपल्याला 2 जागतिक आश्चर्य बघायला मिळतात. एक म्हणजे जगातलं सर्वात मोठं वर्षावन ॲमेझॉन, आणि दुसरी म्हणजे जगातली सर्वात मोठी पाणथळ जागा पॅन्टानाल.
ब्राझीलमध्ये मैदानी प्रदेश म्हटलं की दोन नावं समोर येतात. एक उत्तरेकडचा ॲमेझॉन नदीचा प्रचंड मोठा सपाट प्रदेश, जो पूर्णपणे घनदाट, जिथे जाणंसुद्धा कठीण आहे, अशा जंगलांनी भरलेला आहे. आणि दुसरा म्हणजे नैऋत्याला पॅराग्वे, पॅराना नद्यांच्या उगमाचा प्रदेश. इथेच पॅन्टेनल आहे, जी जगातली सगळ्यात मोठी उष्णकटिबंधीय पाणथळ भूमी म्हणून ओळखली जाते. चला, आता वळूया आपल्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिककडे, ब्राझीलची जलप्रणाली, म्हणजे तिथल्या नद्या. खरं सांगायचं तर ब्राझीलला नद्यांचा देश म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. इथे 3 मुख्य नद्यांची खोरी आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी आहे अर्थातच ॲमेझॉन. तर ब्राझीलच्या ह्या जलप्रणालीचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला आणि सगळ्यात मोठा म्हणजे ॲमेझॉन आणि तिच्या शेकडो उपनद्या. दुसरा नैऋत्येकडची पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. आणि तिसरा साओ फ्रान्सिस्को नदी, जी पूर्णपणे ब्राझीलमध्येच वाहते आणि सोबत किनारपट्टीवरच्या इतर नद्या. ॲमेझॉन नदी किती प्रचंड आहे याची कल्पना फक्त ह्या एका आकड्यावरून येईल. ही नदी प्रत्येक सेकंदाला साधारण 2 लाख घनमीटर पाणी समुद्रात ओतते. 2 लाख घनमीटर प्रति सेकंड म्हणजे किती? सोपं करून सांगते, एका सेकंदात ऑलिम्पिकमधले 80 मोठे स्विमिंग पूल भरतील एवढं पाणी. जगात कुठल्याही नदीचा विसर्ग याच्या जवळपासही नाही. आणि थांबा, अजून ऐका, फक्त पाण्याचा विसर्गच नाही, तर नदीच्या मुखाजवळची रुंदी तर अविश्वसनीय आहे. जिथे ॲमेझॉन समुद्राला मिळते ना, तिथे तिच्या पात्राची रुंदी जवळपास 150 किलोमीटर इतकी प्रचंड होते. आता हे 150 किलोमीटर अंतर म्हणजे किती याचा अंदाज कसा घ्यायचा? एक काम करा, तुमच्या गावापासून किंवा शहरापासून 150 किलोमीटरवरचं एखादं दुसरं शहर किंवा गाव आठवा. आठवलं? आता कल्पना करा, तेवढ्या अंतराएवढी ॲमेझॉन नदी समुद्राला मिळताना रुंद असते. अविश्वसनीय नाही का? इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सहसा मोठ्या नद्या समुद्राला मिळताना गाळाचा मोठा त्रिभुज प्रदेश तयार करतात. पण ॲमेझॉनच्या बाबतीत असं होत नाही. का? कारण तिचा प्रवाह इतका प्रचंड वेगवान आहे की तो सगळा गाळ समुद्रात खूप आतपर्यंत वाहून नेतो. त्यामुळे मुखाशी गाळ साचायला संधीच मिळत नाही. ॲमेझॉन किती अवाढ्य आहे हे समजून घ्यायचं असेल तर तिची तुलना आपल्या गंगेसोबत करून बघूया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल. पाणलोट क्षेत्र बघा, गंगेपेक्षा तब्बल 7 पट मोठं. लांबी जवळपास 2.5 पटीने जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा विसर्ग, तो तर आपल्या गंगेपेक्षा तब्बल 12.5 पटीने जास्त आहे. हे आकडेच सांगतात की ॲमेझॉन काय चीज आहे. अर्थात ॲमेझॉन ही एकमेव मोठी नदी नाही. तिच्याशिवाय नैऋत्येकडे वाहणारी पॅराग्वे पॅराना जलप्रणालीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि साओ फ्रान्सिस्को ही तिसरी मोठी नदी, जी पूर्णपणे ब्राझीलच्याच हद्दीत वाहते, तिचाही ब्राझीलच्या जलप्रणालीत खूप मोठा वाटा आहे. तर आज आपण ब्राझीलचा एक वेगळाच चेहरा पाहिला. तिथली कोट्यावधी वर्ष जुनी उच्चभूमी, तो अजस्र कडा आणि त्या अवाढव्य नद्या. पण हा सगळा भूगोल फक्त नकाशावर बघण्यापुरता नाही. शेवटी एक प्रश्न तुम्हाला विचार करायला देतो. ब्राझीलच्या या युनिक भौगोलिक रचनेमुळे तिथल्या लोकांच्या जगण्यावर, त्यांच्या संस्कृतीवर आणि तिथल्या पर्यावरणावर नेमका काय परिणाम होत असेल, यावर जरा विचार करून बघा.